सकाळचे 11:30 वाजले होते. पुण्यातील जुन्या न्यायालयाजवळचा तो परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. काळे कोट घातलेले वकील घाईघाईने कोर्टरूममध्ये जात होते. कोणाच्या हातात फाईल्स, कोणाच्या चेहऱ्यावर ताण, तर कोणाच्या चेहऱ्यावर विजयाची चमक. ॲडव्होकेट स्वरा देशमुख आपल्या केबिनमध्ये बसून एका महत्त्वाच्या प्रकरणाची तयारी करत होती. इतक्यात तिच्या मोबाईलवर एक मेसेज चमकला. मॅडम, आम्हाला मुलगी झाली. मेसेज पाठवणारा होता समीर कुलकर्णी. स्वराच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तिच्या डोळ्यांसमोर 5 वर्षापूर्वीचं सगळं चित्र तरळून गेलं. तिने खुर्चीला टेकून डोळे मिटले आणि आठवणींचे दरवाजे हळूहळू उघडू लागले. 5 वर्षांपूर्वी पावसाळ्याचे दिवस होते. दुपारपासूनच आकाश भरून आलं होतं. ऑफिसमध्ये फारसं काम नव्हतं. स्वरा काही कागदपत्र तपासत बसली होती. अचानक तिच्या केबिनचं दार हळूच उघडलं. दारात एक तरुणी उभी होती. गव्हाळ वर्ण, नीटनेटका ड्रेस, डोळ्यात प्रचंड भीती आणि चेहऱ्यावर गोंधळ. या, स्वराने शांतपणे म्हटलं. ती मुलगी आत आली आणि बसताच तिचे डोळे भरून आले. माझं नाव अन्विता आहे, ती कसंबसं बोलली. हो, सांगा. मी खूप अडचणीत आहे मॅडम. आणि पुढच्या क्षणी ती रडू लागली. स्वराने तिला पाणी दिलं. शांत व्हा, वेळ घ्या, मला सांगा. 10 मिनिटांनी ती थोडी सावरली. माझं आणि माझ्या नवऱ्याचं खूप प्रेम आहे. हे वाक्य ऐकून स्वराला आश्चर्य वाटलं. मग समस्या काय आहे? अन्विताने मान खाली घातली. तो मला स्पर्श करतो तेव्हा मला खूप भीती वाटते. क्षणभर केबिनमध्ये शांतता पसरली. स्वरा तिच्याकडे बारकाईने पाहू लागली. अन्विता उच्च शिक्षित आर्किटेक्ट होती. तिचा नवरा समीर एक सिव्हिल इंजिनियर. दोघांचं अरेंज कम लव्ह मॅरेज झालं होतं. फक्त 7 महिने झाले होते लग्नाला. बाहेरून पाहिलं तर आदर्श जोडपं, पण आतून अन्विताचं जग कोसळलेलं होतं. आम्ही डॉक्टरांकडेही गेलो होतो, अन्विता हळू आवाजात म्हणाली. मग त्या डॉक्टरांनी मला वेडीसारखं वागवलं. म्हणाले, इतकं काय घाबरायचं, लग्न झालंय ना आता. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. समीर खूप समजून घेतो, पण आता तोही तुटायला लागलाय. त्याने घटस्फोटाचा विषय काढला. अन्विताने मान हलवली. स्वरा काही क्षण शांत राहिली. तुला नेमकी भीती कशाची वाटते? अन्विताचे हात थरथरू लागले. ती काही क्षण बोलू शकली नाही. मग अचानक ती म्हणाली, माझ्यासोबत लहानपणी खूप वाईट घडलं होतं. आणि त्या एका वाक्याने जणू वातावरण गोठलं. अन्विता 7वीत होती. उन्हाळ्याची सुट्टी पडली म्हणून गावी गेली होती साताऱ्याला. मोठं कुटुंब, मोठं घर. एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळे काका, काकी, आत्या, त्यांची मुलं सगळे जमले होते. त्या दिवशी सगळी मुलं लपाछपी खेळत होते. अन्विता धावत धावत एका अंधाऱ्या खोलीत जाऊन लपली. तिथं अडगळीचं खूप सामान ठेवलं होतं. त्यात एक मोठं लाकडाचं कपाट ठेवलं होतं. तिला वाटलं इथे कुणीच शोधणार नाही, पण कुणीतरी आलं. घरातलाच एक ओळखीचा माणूस होता, पण अंधार असल्यामुळे आणि अचानक सगळं घडल्यामुळे तिला कळलंच नाही कोण होता ते. त्याने दार बंद केलं आणि पुढच्या काही मिनिटात अन्विताचं बालपण कायमचं संपलं. त्या घटनेनंतर ती अनेक दिवस बोललीच नाही. रात्री झोपेत किंचाळायची. आईला सगळं सांगितलं, पण आई घाबरली. ही गोष्ट कुणाला सांगायची नाही, लोक काय म्हणतील, आपली अब्रू जाईल. त्या दिवशी अन्विताला 2 गोष्टी समजल्या. पहिली, काही जखमा शरीरावर नसतात. दुसरी, समाजाला सत्यापेक्षा प्रतिष्ठा महत्त्वाची असते. त्या दिवसानंतर अन्विता बदलली. ती आधीसारखी खेळेनाशी झाली. मुलांपासून दूर राहू लागली. कोणी स्पर्श केला तरी ती दचकायची. तिच्या आईवडिलांना वाटलं वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल, पण वेळ फक्त पुढे जात होता. जखम मात्र तिथेच होती. अन्विताने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. हुशार तर ती होतीच. 12वीत 90% गुण मिळवून ती पुढे आर्किटेक्चर झाली. कॉलेजमध्ये असताना सगळ्यांना ती शांत, समजूतदार आणि आत्मविश्वासू वाटायची. पण तिच्या आत एक भीती कायम जगत होती. ती कुणालाही जवळ येऊ देत नव्हती. मग तिच्या आयुष्यात समीर आला. समीर आणि अन्विता एका प्रोजेक्ट दरम्यान भेटले. समीर बोलका, विनोदी आणि प्रामाणिक मुलगा होता. अन्विता सुरुवातीला खूप अबोल होती, पण समीरने कधीच तिच्यावर दबाव टाकला नाही. हळूहळू ती त्याच्यासमोर मोकळी झाली. दोघे मित्र झाले. मैत्री प्रेमात बदलली. समीरला तिची शांतता आवडायची, अन्विताला त्याचा संयम. दोघांनी लग्न केलं. सगळं छान चाललं होतं, जोपर्यंत लग्नानंतरची वास्तविकता त्यांच्यासमोर आली नव्हती. पहिल्या रात्रीच अन्विता घाबरली. तिचा श्वास वेगाने चालू लागला. तिने समीरला दूर ढकललं. समीरला वाटलं कदाचित ती लाजते. पण दिवस गेले, आठवडे गेले, परिस्थिती बदलली नाही. अन्विता प्रत्येक वेळी घाबरायची, रडायची, कंप सुटायचा. समीर सुरुवातीला खूप समजून घेत होता, पण हळूहळू त्याचाही संयम तुटू लागला. तू माझ्यावर प्रेम करतेस ना, तो विचारायचा. खूप. ती रडत म्हणायची. मग मला जवळ का येऊ देत नाहीस?
या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं, कारण ती स्वतःच त्या भीतीची कैदी झाली होती. स्वराने शांतपणे सगळं ऐकलं. इतक्यात समीरही स्वराच्या ऑफिसमध्ये आला. त्याचा चेहरा थकलेला होता, डोळ्यात झोप नव्हती. तो बसला आणि थेट म्हणाला, मॅडम, आम्ही वेगळं व्हावं का? स्वराने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग ती म्हणाली, तुला पूर्ण सत्य माहिती आहे का? समीर गोंधळला. कसलं सत्य? काय झालंय मॅडम? स्वराने अन्वितेकडे पाहिलं. तिने हलकेच मान डोलावली. मग स्वराने समीरला सगळं सांगितलं. एक एक घटना, एक एक जखम, एक एक भीती. समीर ऐकत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू विरघळत गेला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो अन्विताजवळ गेला. तिचे थरथरणारे हात हातात घेत म्हणाला, तू हे एकटीने इतकी वर्ष सहन केलंस? अन्विता रडू लागली. त्या दिवशी पहिल्यांदा समीरला तिची भीती समजली. स्वराने त्यांना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शेखर अभ्यंकर आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर मृणालिनी अभ्यंकर यांच्याकडे पाठवलं. पहिल्या काही सत्रात अन्विता फार कमी बोलली. ती डॉक्टरांवरही विश्वास ठेवायला घाबरत होती. पण डॉक्टर मृणालिनी अतिशय संयमाने तिच्याशी बोलत राहिल्या. त्यांनी तिला समजावलं, तुझी भीती चुकीची नाही. तुझ्यावर अन्याय झाला होता. तू दोषी नाहीस. हे वाक्य अन्विताने आयुष्यात पहिल्यांदा ऐकले, कारण इतकी वर्ष तिला गप्प राहायला शिकवलं गेलं होतं. उपचार सुरू झाले. थेरपी, काउन्सिलिंग, श्वसनाचे व्यायाम, ट्रॉमा प्रोसेसिंग. समीरसाठी वेगळे सत्र होते. त्याला शिकवलं गेलं, ट्रॉमा म्हणजे हट्ट नसतो, भीती म्हणजे नकार नसतो. काही जखमा दिसत नाहीत, पण त्या माणसाला आतून मोडून टाकतात. उपचार सोपे नव्हते. अनेकदा अन्विता पुन्हा कोसळायची. कधी तिला भयानक स्वप्न पडायची, कधी ती पूर्ण दिवस कोणाशी बोलायची नाही. कधी समीरलाही राग यायचा. हे कधी संपणार, तो विचारायचा. पण प्रत्येक वेळी तो पुन्हा तिच्यासोबत उभा राहिला. एका सत्रात डॉक्टरांनी समीरला विचारलं, तू का थांबलास तिच्यासाठी? समीर काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, कारण मला तिच्यावर प्रेम आहे आणि तिच्या जखमा तिची चूक नाहीत. डॉक्टर हसले. ते म्हणाले, लवकरच तुम्ही दोघंही यातून नक्की बाहेर पडाल. दरम्यान समाज आपलं काम करतच होता. नातेवाईक प्रश्न विचारायचे, अजून काही गुड न्यूज नाही? सगळं ठीक आहे ना? लग्नाला वर्ष झालं. अन्विताच्या चेहऱ्यावर कृत्रिम हसू असायचं. आतून मात्र ती तुटत असायची. एका कौटुंबिक कार्यक्रमात एका काकूंनी तिला म्हटलं, आजकालच्या मुलींना करिअरच महत्त्वाचं. त्या रात्री अन्विता खूप रडली. समीरने तिचे डोळे पुसले. लोकांना सत्य माहिती नसतं, पण आपण आपल्या सत्यासाठी लढू. काही महिन्यांनी अन्विताच्या आईने स्वराला भेटायची इच्छा व्यक्त केली. ती ऑफिसमध्ये आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. मी चूक केली, ती रडत म्हणाली. मी माझ्या मुलीला गप्प बसवलं. मला वाटलं होतं घराची अब्रू वाचवते, पण मी माझ्या मुलीचं आयुष्य खराब केलं. तिला भीती दाखवली. स्वरा शांतपणे ऐकत राहिली. त्या काळी आम्हाला काही कळत नव्हतं. समाजाची भीती वाटायची, पण आज वाटतं त्या माणसाला शिक्षा झाली असती तर. त्या दिवशी स्वराला जाणवलं, काही वेळा अपराधी फक्त गुन्हेगार नसतात, भीतीही अपराधी असते, मौनही अपराधी असतं. 1 वर्ष उलटलं. अन्विता आता हळूहळू बदलत होती. ती पुन्हा हसायला लागली. तिने चित्र काढायला सुरुवात केली. समीरसोबत ट्रिपला जाऊ लागली. तिला अजूनही काही भीती होत्या, पण आता ती त्या भीतीपासून पळत नव्हती. एका दिवशी ती स्वराला म्हणाली, मला आता पहिल्यांदा हलकं झाल्यासारखं वाटतंय. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. समीरमध्येही बदल झाला होता. पूर्वी तो फक्त नवरा होता, आता तो तिचा आधार झाला होता. त्याने ट्रोमा, मानसिक आरोग्य, PTSD याबद्दल वाचायला सुरुवात केली. त्याला समजलं, मानसिक जखमा वेळेने नाही तर समजुतीने भरतात. एका रात्री अन्विता शांतपणे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. समीर म्हणाला, तुला माहिती आहे, तू खूप मजबूत आहेस. ती हलकसं हसली. मला तर नेहमी मी तुटलेली वाटायची. तुटलेली माणसं इतकी वर्ष जगू शकत नाहीत. आणखी 2 वर्षांनी स्वराच्या मोबाईलवर आलेला तो मेसेज, आम्हाला मुलगी झाली. स्वरा हॉस्पिटलमध्ये गेली. अन्विता बेडवर होती, थकलेली पण आनंदी. समीरच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने बाळ स्वराच्या हातात दिलं. मॅडम, तुम्ही नसता तर हे शक्य झालं नसतं. स्वरा हसली. नाही, हे तुम्हा दोघांमुळे शक्य झालं. अन्विताने बाळाकडे पाहिलं. मी हिला कधीच भीतीत जगू देणार नाही. तिला नेहमी लढायला शिकवेन. त्या क्षणी स्वराला जाणवलं, काही जखमा आयुष्यभर राहतात, पण प्रेम, समजूतदारपणा आणि योग्य उपचार माणसाला पुन्हा जगायला शिकवू शकतात. उपसंहार समाजात
आजही अनेक अन्विता आहेत, ज्यांना बालपणी अन्याय सहन करावा लागतो, ज्यांना गप्प बसवलं जातं, ज्यांच्या जखमा दिसत नाहीत, पण त्या जखमा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात. ही कथा फक्त एका मुलीची नाही, ही कथा आहे मौनाची, भीतीची, समाजाच्या दबावाची आणि पुन्हा उभं राहण्याच्या ताकदीची. जर एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक आघात सहन केला असेल, तर तिला दोष देऊ नका. त्यांना समजून घ्या, ऐका, आधार द्या. कारण काही वेळा प्रेम म्हणजे फक्त जवळ असणं नसतं, तर एखाद्याच्या तुटलेल्या मनाला पुन्हा जगायला शिकवणं असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब